शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 5 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। ई-केवायसी करताना लाडकीला अडचण, अपलोड करावी लागणार कागदपत्रे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणे राज्य सरकारने सक्तीचे केले आहे, त्यासाठी 2 महिन्याची मुदत देण्यात आली आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार। लाभाची किंवा लाभार्थी डीबीटीची प्रक्रिया ही जवळ आल्यानंतर अशा पद्धतीच्या बातम्या येत असतात। कनेरगाव नाका येथे कृषी मंत्र्यांना दाखवले काळे झेंडे, ओला दुष्काळ जाहीर करावा, नसता खुर्ची खाली करा। ओला दुष्काळ जाहीर करावा व इतर मागण्यासाठी उद्धव सेनेच्या शेतकरी सेनेच्या वतीने कनेरगाव नाका येथील मुख्य रस्त्यावर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता। बोगस दिव्यांगांना लगाम, तुकाराम मुंडे ऍक्शन मोडवर। 34 जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांना निर्देश, बोगस लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई। राज्यातील बोगस दिव्यांगाची झाडाझडती घेण्याची लेखी आदेश गुरुवारी 18 सप्टेंबर रोजी तुकाराम मुंडे यांनी राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे। शेतकऱ्यांनो हताश होऊ नका, भरपाई लवकरच, सहलीवर गेलेल्या त्या अधिकाऱ्यावर कारवाई। यंदा पावसाच्या तडाख्यात राज्यात पिकासह जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नैसर्गिक संकटाच्या परिस्थितीत हताश होऊ नका असे सांगत नुकतेच पंचनामे करून लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे, अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी इथे दिली। नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्नी शेतकरी आक्रमक। गेल्या महिन्याभरापासून कांद्याच्या दरात सातत्याने होणारी घसरण आणि नाफेडने बाजारात विक्रीसाठी आणलेल्या कांद्यामुळे समित्यामध्ये लिलावावर झालेल्या परिणामामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी नाशिक जिल्ह्यात येवला मालेगाव उमरणे येथे आंदोलन करीत निषेध नोंदवला। येवला मालेगाव येथे रास्ता रोको, सहलीवर गेलेल्या त्या मंडळ अधिकारी आणि तलाठ्यावर होणार कारवाई। शेतीचे नुकसान झाले असताना अधिकारी रजेवर गेले असे उईके यांनी म्हटले। वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना त्र्यंबकेश्वरमध्ये मारहाण, 1 गंभीर जखमी, पोलिसांनी 3घांना घेतले ताब्यात। मत चोरीचे 100% पुरावे, हायड्रोजन बॉम्ब फोडणारच, राहुल गांधी यांचा इशारा। कामे होत नाहीत, आतापर्यंत गोट्या खेळत होता का? आमसभेत आमदार रोहित पवार अधिकाऱ्यावर संतापले। काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढा रे, लय शहाणा काम करतोय तू इथं। हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे। खराब कामं आहेत म्हणजे आहेत, ह्या लोकांनी दाखवलेली आहेत, दाखवू नको। उद्या ही माणसं पिसाळली ना, तुला फिरता येणार नाही इकडं।